नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पिरू बागायतदार किरण शेवाळे. आपण बघत आहे की सध्या आपली बाग सगळी फ्लोरिंगमध्ये आहे. बागेची सेटिंग चालली आहे. एकदम छान प्रकारे आपली पूर्ण हा साधारण 3 एकराचा प्लॉट आहे. साधारण आपल्या ह्या बागेला 9 वर्ष कंप्लीट झालं आहे आणि 9 वर्षानंतर बी तुम्ही बाग बघू शकता. बागेची कॅनोपी बघा, एकदम छान प्रकारे पॉल्युशन चाललं आहे. एकदम छान प्रकारे त्याला कळी फळमाशी भरपूर प्रमाणात आहे आणि झाडाच्या खोडापासून शेंडापर्यंत सगळ्या प्रकारचे छान प्रॉपरली त्याला सेटिंग चालू आहे. आणि आपण सध्या हा बाग साधारण 1 जूनपर्यंत हा पूर्ण आपला फॉर्म लावण्यासाठी येईल. शेतकरी बंधूंनो, आपला ही बाग धरण्याचा जे कालावधी असतो साधारण आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हा बाग धरण्याचा कालावधी असतो. काय शेतकरी सध्या काय करतात की उन्हामध्ये हार्वेस्टिंग येते. साधारण मार्चच्या अगोदरच आपली बाग पूर्ण हार्वेस्टिंग झाली पाहिजे, कारण मार्चच्या नंतर तुम्ही त्याला क्रॉप कव्हर टाका, पाणी सोडा, काही सोडा, साधारण 3 महिने त्याला इतका सन प्रॉब्लेम असतो. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिन्यात हार्वेस्टिंग आली नाही पाहिजे, कारण की त्याला खूप संकट असतात आणि त्यातून आपल्याला आपण कितीही क्रॉप कव्हर टाकला, कितीही खर्च केला तर आपल्याला त्याचं चांगल्या प्रकारे उत्पन्न होत नाही आहे. त्यामुळे आपण काळजी घ्यायचं काम आहे. हा बाग धरण्याचा कालावधी असतो आणि छान प्रकारे आपण त्याचं नियोजन चाललं आहे. आपलं यंदा साधारण 100 टन प्लस मालाचं नियोजन चालू आहे, कारण की आपण त्या पद्धतीने बागेची पूर्ण तयारी केली आहे. तुम्ही बघू शकता आपलं आज सकाळ फवारायचं काम चालू आहे आणि आपण पूर्ण उन्हाचं संरक्षणासाठी पूर्ण खाली मल्चिंग केलं आहे. साधारण पाण्याची सिस्टीम आहे. 2 दिवसाला आपण 5 तास 6 तास पाणी देत असतो, कारण की वातावरणात जास्त हीट असल्यामुळे आपण जास्तीत जास्त पाणी द्यायचा प्रयत्न करू. तुमच्याकडे पाणी उपलब्ध असेल तर तुम्ही पूर्ण असं मधीसुद्धा पाणी देऊ शकता आणि चांगलं प्रॉपर नियोजन करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं होईल ह्या पद्धतीने शेतकरी बंधूंनी आपण भर दिलं पाहिजे. ज्या कोणाला शेतकऱ्याला फळबागेबद्दल माहिती मार्गदर्शन पाहिजे आहे तर त्यांनी आमचा संपर्क साधू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 90 96 25 88 11. जय हिंद, जय किसान.